तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेबाबत काही महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. अपात्र महिला सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाभाची रक्कम वसुली केली जाणार आहे. तर यामध्ये आपण काय नक्की नमूद केले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांबाबत राज्य सरकारने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आणि बेकायदेशीर लाभ घेणाऱ्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच अपात्र लाभार्थ्यांकडून आत्तापर्यंत मिळालेल्या पैशांची वसुली केली जाणार आहे. याचबरोबर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे. तर मित्रांनो, विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की अपात्र व्यक्तींनी घेतलेला निधी परत मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. योजनेच्या नियमांनुसार वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले कुटुंब किंवा सरकारी कर्मचारी या योजनेसाठी पात्र नाहीत. असे असूनही महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अशा कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे. तर मित्रांनो, योजनेच्या छाननीदरम्यान एक धक्कादायक बाब देखील समोर आली असून काही पुरुष अर्जदारांनी बँक खात्याशी संबंधित तांत्रिक त्रुटींचा गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लाटले आहेत. अशा पुरुषांकडून जमीन महसूल कायद्यातील तरतुदीनुसार पैशांची वसुली करण्याचे आदेश देखील जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, KYC न करणाऱ्यांची मदत थांबवली. तर यामध्ये आपण बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने लाभार्थ्यांसाठी KYC बंधनकारक केली होती. ज्या महिलांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे बँक खाते तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. याचबरोबर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बँक खात्याचा गैरवापर रोखण्यासाठी आणि केवळ गरजू व पात्र महिलांपर्यंतच या योजनेचा पैसा पोहोचावा यासाठी कडक कारवाई केली जात आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.